त्यापेक्षा आपला भगवा शेठ आदिल साईच्या छाताळात येऊन राहिला. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा लाडका ऋषी. आज आहे 19 फेब्रुवारी. तुम्हाला माहिती असेल आज काय 9व्या दिवसाच्या पाठवर मध्ये तुम्ही बघितलं असेल कसा फडकतोय भगवा. मग का गाडीला झेंडा लावून आम्ही निघालो. मी प्रसिद्ध ब्लॉगर आणि मोत्या आम्ही चाललो होतो परत क्रांती चौक मध्ये. क्रांती चौकाच्या अलीकडे गाडी लावली आम्ही. दिसले का महाराज? दिसलेच पाहिजे. जसं जसं पाय पुढे चालत होते तस तसे हात पाय थर 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 फुल जल्लोषचा आवाज येत होता. अंगावर काटा येणं म्हणजे काय हो? हे आमचे संभाजीनगरचं ढोल पथक रणझुंजार. काय महाराजांसंग एक व्हिडिओ घेतली, तिथं साक्षात महाराज आलेले होते. त्यांना पण असा अंगाला काट आला ना भाई. मग तिथून निघालो घराकडे. जाता जाता रस वाटपचा कार्यक्रम चालू होता. म्हणलं एक तर पिऊन जाऊ. तिथे गाडी पार्क केली होती. तिथलचा भगवा पा कसा फडकतोय. तिथून आलो आम्ही अर्जुन भाऊच्या इथं. त्यांचं एकच ध्येय होतं, एका हिंदूच्या गच्चीवर एक आपला हिंदुत्वाचा झेंडा तरी असला पाहिजे. म्हणलं बघू आपला झेंडा कसा फडकतोय एकदा बघू तरी. तिथून आम्ही पुढली नगरच्या कार्यक्रमात आलो. अशी महाराजांची मूर्ती आहे का नाही. गुजबम येणार होते आपले राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणजे अतुल साहेब. तिथंच आपले शिवसेनेचे नामदार नेते म्हणजे राजेंद्र भोजनचा साहेब पण आले होते. म्हणलं एकदा फेटा बांधून घेऊ कसा दिसतोय फेट्यामध्ये आहे का नाही. कट्टर हिंदू. तिथून आम्ही अतुल साहेबांच्या मागे मागे आलो लक्ष्मी चौकामध्ये. माझी जाऊ साहेबांची मूर्ती बघ कशी आहे. परत महाराज बघा कसे दिसू लागले आहे का नाही काटा. इथून साहेबांना राम राम करून आम्ही निघालो क्रांती चौकाकडे. नाईटला काय गर्दी होती. अरे बाप, एवढ्या गर्दीत पण राजासारखा माणूस उभा आहे ते म्हणजे महाराज. डीजे बी चालू होता. आलो आम्ही नाचायला. अरे नाचून झालो. अरे काय धिंगाणा घातला भाऊ. व्ह्यू चेक करा व्ह्यू. आम्ही आलो घराकडे. घराकडच्या कार्यक्रमातील महाराजांना वंदन करून गेलो आम्ही घरी. होता डे 9चा पार्ट 2चा ब्लॉग आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.